नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह पार्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता मी आलो आहे रेंबोली येथे. रेंबोली तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आज आपण पाहणार आहोत रेंबोली येथील महालक्ष्मी मंदिर आणि इथला म्हणजे रेंबोली गावाचा थोडा परिसर. तर आता मी उभा आहे रेंबोली, हा आहे रेंबोली गावातला मेन बस स्टॉप. तर हे आहे रेंबोली गाव आणि ह्या आहे इथे म्हणजे बस येते. इथून शिरगावमधून इथे बस येते. या ठिकाणी वळून पुन्हा मागे जाते, म्हणजे हा लास्ट स्टॉप आहे रेंबोलीचा. आणि हे आहेत शिवछत्रपती, रेंबोली येथील शिवछत्रपती यांचं हे स्मारक. शिवप्रेमी सामाजिक संस्था रेंबोली. सुंदर, खूप सुंदर असं स्थानक आहे. खूप सुंदर स्मारक, मस्त स्थान बनवलं, म्हणजे मस्त ठिकाण आहे. तर आता आपण आलो आहे महालक्ष्मी मंदिराकडे. मस्त निसर्गरम्य ठिकाणी मंदिर आहे. हे आहे महालक्ष्मी मंदिर. आता आपण मंदिराकडे चाललो आहे आणि ही आहे इथली नदी. ही नदी पुढे जाऊन आचराला मिळते, आचराची खाडी. सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. वस्ती असो, लोकवस्ती, ते एका मताने एका विचाराने आईचा कार्यक्रम अगदी एकामेकाची समज घेऊन तो अगदी कुठलीही गडबड गोंधळ न करता शांततेत करतो. आतापर्यंत चालू आहे. हरिनाम सप्ताह असतो आणि कुठचा हरिनाम सप्ताह, त्यानंतर होळी उत्सव, डावास्वारी, टिप्पर वार्षिक, देसरूड, त्यानंतर हे गायत्री ब्राह्मण उत्सव, हे संपूर्ण कार्यक्रम असतात. तुमची डावसवारी किती वर्षांनी असते? प्रत्येक वर्षी, दरवर्षी डावसवारी असते. आणि ती केव्हा असते अंदाजे? जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान तुम्ही कौल प्रसाद घेऊन ठरवता. नवरात्र उत्सव, असे सर्व उत्सव साजरे होतात. संपूर्ण उत्सव. आणि रेंबोली गावाची ग्रामदैवत आहे महालक्ष्मी. आणि अजून किती मंदिर आहेत पूर्ण गावामध्ये अशी? एकूण 4 मंदिरं आहेत. आणि एक भवानीचं. भवानीचं मंदिर नसून ते आमच्या एक वडील भावाच्या घरी तो मांड आहे. आणि अंदाजित लोकवस्ती किती आहे रेंबोलीच्या? स्थायिक लोकवस्ती 300-350. तुमचा हरिनाम सप्ताह केव्हा असतो? कार्तिकी एकादशी. कार्तिक एकादशीला. त्रिपुरारी पौर्णिमा त्याच दिवशी असते. एकच दिवस असते की अजून जास्त दिवस असतो प्रोग्राम? कार्तिकी एकादशीला उत्सव एकच दिवस असतो. आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव किती दिवस असतो? त्रिपुरारी पौर्णिमा 2 दिवसाचा. 2 दिवसाचा उत्सव असतो. आणि होळी?
होळी 5 दिवस 5 दिवस होळीचा असतो. होळीचा कार्यक्रम ओके. आणि तो कुठे याच मंदिरात याच होतो? मंदिरात. हे सर्व कार्यक्रम याच मंदिरात होतात ना? ओके. तर हे आहे महालक्ष्मी. या महालक्ष्मी मंदिराचं मुख्य स्थान म्हटल्यावर हा वंजुवशिक समाधी पुरुष इथे आहे जी, आणि त्या पुरुषाने जिवंत समाधी या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे ही जिवंत समाधी आहे, ती केव्हा घेतली गेली अंदाजे? ही जिवंत समाधी आमच्या अनुभवानुसार आमचे जे काय वाडवडील सांगत आले आमच्यापर्यंत, तर आमच्या गावठी भाषेत बोलायचं म्हटल्यावर तर ह्या समाधीला जवळजवळ 7 पिढ्या झाल्या. ओके. म्हणजे जवळपास 200 वर्ष त्याची ह्या केल्यानंतर जवळजवळ 200 ते 250 वर्ष या समाधीला झालेली आहेत. ओके ओके. आणि त्या समाधीचंच आम्ही सर्वप्रथम मंदिरात यायच्या अगोदर त्या ठिकाणी पहिले नतमस्तक होतो. ओके. आणि त्यानंतरच महालक्ष्मी आईचं दर्शन घेतो. पहिलं दर्शन याचं असतं. ओके. आणि ह्या देवता कुठच्या आहेत इकडच्या? ते एक संपूर्ण हा मांड 12 पाचाचा जो काय मांड म्हटला जातो आणि 12 पाचाची राठी म्हटली जाते. ओके. त्यानुसार सर्व ते काही गोष्टींची हे भक्ष्य वगैरे देण्याची जी काही रीतरिवाज असते. ओके ओके. तर ती रीतरिवाज या ठिकाणी पूर्तता केली जाते. मग त्याचं नाव आहे 12चा चाळा. ओके. तो इथे तो या ठिकाणी आहे. ओके. तर असं आहे निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे महालक्ष्मी मंदिर, रेंबवली, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. सुंदर परिसर आहे. तर लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहिलं रेंबवली येथील श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर. धन्यवाद.